कृष्ण म्हणतात, दुःख हे शिक्षा आहे. जेणेकरून शिक्षा देवाला आपण आठवतो, आपले डोळे नामस्मरणासाठी ऑटोमॅटिक डोळे बंद होतात. त्याच वेळेस डोळ्यासमोर एक मूर्ती येते, की तीच मूर्ती आपल्याला जाणवते की आपल्या मागे देव उभा आहे. मग त्यावेळेस आपण बोलतो, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. मला सांगू, देव देवळात शोधतो आपण, पण घरात साक्षात आपल्या घरामध्ये शंकर पार्वतीच्या रूपात आपले आईवडील आहे. आईवडिलांना जरा वाकून नमस्कार करा, तेच आपल्याला आशीर्वाद देऊन उद्या आपल्या पाठीमागे हात वरती करून नमस्कार करून आपला आशीर्वाद द्यायला ते आपल्या पाठी उभे राहणार आहे. फक्त शिल्लक काय राहतं, फक्त त्यांचा एक फोटो. त्या फोटोसमोर बघण्यापेक्षा जिवंतपणे आईवडिलांची सेवा करणं हे आपल्या हातात आहे. हेच आपण पुण्य आपल्याबरोबर घ्यायचं असतं.